ओके, चला मित्रांनो नमस्कार. या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आपण ही छत्रपती सिरीज आरजे मॅथ या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मित्रांनो या ठिकाणी पोहोचवतोय. ओके, छत्रपती सिरीजच्या माध्यमातून एसएससी जीडी चे मित्रांनो टोटल प्रश्न कट टू कट या ठिकाणी सॉल्व्ह करतोय आपण. ओके, चला मग मित्रांनो आपण सुरुवात करूयात या ठिकाणी आज छत्रपती सिरीजला. आणि विशेषतः मित्रांनो आजची जी सिरीज असेल ती आहे या ठिकाणी आजची सिरीज जी असेल ती मित्रांनो 23/1/2023 या दिवशी 23/1/2023 बघा मित्रांनो मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला 23/1/2023 या दिवशी झालेला पेपर शिफ्ट नंबर 3 मध्ये आलेले टोटल या ठिकाणी आज रिजनिंगचे प्रश्न आपण बघूयात. कोणते मित्रांनो? रिजनिंगचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहे आपण. ही आजची शिफ्ट असेल, हे आजचे लेक्चर असेल छत्रपती सिरीज अंतर्गत 23/1/2023 शिफ्ट नंबर 3 आणि सब्जेक्ट असेल मित्रांनो रिजनिंग. ओके, मग सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या सिरीजला. आज बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न नंबर 1 काय म्हणतो समजून घेऊयात या ठिकाणी मित्रांनो कट टू कट. प्रथमतः बघा मित्रांनो काय या ठिकाणी या नॉन व्हर्बल मध्ये या प्रश्नचिन्हा ठिकाणी काय येणार ते बघणार आपण. बघा मी काय करेल मित्रांनो एक अल्फाबेट किंवा त्यांना चिन्ह सिम्बॉल जे काही म्हणता येईल ते टार्गेट करणार. मग बघा मी समजा व्ही टार्गेट करतो. व्ही सारखा दिसणार हा सिम्बॉल, हा इथं येतो म्हणजे मित्रांनो हा अशा पद्धतीने आहे तो 90 अंश मध्ये काटकोनामध्ये क्लॉकवाईज फिरतो घड्याळाच्या डायरेक्शनने. त्यानंतर तो इथून इथं येतो 90 अंश, त्यानंतर इथून इथं जातो 90 अंश, त्यानंतर मधोमध येतो 90 अंश. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी आता मी चेक करणार जो या ठिकाणी सिम्बॉल या ठिकाणी मधोमध आहे तो बरोबर इथं येतो या कोपऱ्यात, बरोबर. तर हा सिम्बॉल सुद्धा इथं येणार या कोपऱ्याच्या ठिकाणी, इथं या उजव्या कोपऱ्यात. परंतु तो कशा पद्धतीने डायरेक्शन मध्ये असेल ते महत्वपूर्ण आहे मित्रांनो. बघा 90 अंश 90 अंश 90 अंश 90 90 तर मित्रांनो अशा पद्धतीने पाहिजे. मग कुठे मित्रांनो अशा पद्धतीने इथं नाही. विकल्प 1 कट. विकल्प बी मध्ये तर हे या ठिकाणी हाफ वर्तुळ आहे म्हणजे सी सारखं दिसणार. आणि हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे आता असेल सी आणि डी. सी आणि डी हे बघूयात आपण. आता बघा मित्रांनो सी आणि डी म्हणजे विकल्प सी आणि डी हे दोन विकल्प आता कट झाले या ठिकाणी. मग बघा सी या ठिकाणी आहे, नंतर अशा पद्धतीने फिरतो, नंतर अशा पद्धतीने येतो म्हणजेच काय मित्रांनो सी, त्यानंतर अशा पद्धतीने, नंतर अशा पद्धतीने, नंतर उलट, त्यानंतर मित्रांनो म्हणजेच काय मित्रांनो हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे वामावर्त म्हणतो आपण मराठीमध्ये. हिंदीमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय तो, बरोबर. अशा पद्धतीने आता तो ह्या अशा मोड मध्ये असेल. मग कुठे मित्रांनो या सिच्युएशन मध्ये नाही, सॉरी या मोड मध्ये नाही, तो अशा पद्धतीने इथं आलेला आहे. त्यानंतर आता कुठे हे बघा सुरुवातीला, त्यानंतर उलट, त्यानंतर अशा पद्धतीने येऊ नाही. ओके, असं असेल मित्रांनो या कंडिशन मध्ये. तर असं या ठिकाणी सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. म्हणजेच काय विकल्प 3 नंबरचं बरोबर असेल. ओके, चला त्यानंतर बघा मित्रांनो हा प्रश्न गणितीय क्रिया समीकरण संतुलित करणे म्हणतो आपण यांना. बघा मग कशा पद्धतीने म्हणजे या पैकी कोणते चिन्ह या ठिकाणी आपण या ठिकाणी हे चिन्ह पुट केल्यानंतर आपल्याला ही टोटल किंमत 30 भेटणार. मी विकल्प नंबर 1 चेक करेल या ठिकाणी. विकल्प नंबर 1 सुरुवातीचं प्रथम चेक करतो. ठीक आहे मित्रांनो, तिथे काही गरज वाटत नाही 1 चेक करण्याची, कारण की का या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी बघा मित्रांनो. ठीक आहे तरी पण चेक करेल मी या ठिकाणी. इथं मायनस आणि इथं प्लस, इथं 2 आणि या ठिकाणी किती मित्रांनो 8 8 + 2 किती 10 10 × 2 48 म्हणजे नाही, ए नसेल या ठिकाणी. त्यानंतर भागाकार आणि गुणाकार
या ठिकाणी भागाकार म्हणजेच काय मित्रांनो 24 ला 16 ने भाग जात नाही, म्हणजे हे सुद्धा कट होते। त्यानंतर पुढे मित्रांनो जिथे गुणाकार असेल त्या ठिकाणी मायनस, जिथे मायनस असेल त्या ठिकाणी गुणाकार। मग बघा मित्रांनो 24 मायनस 16 प्लस 8 गुणिला 36 बटा 18, हे 1 तर हे 2, 8 गुणिला 2 किती 16 होतात, 16 16 कट म्हणजे 24, हे पण नाही, विकल्प 3 डी हे बरोबर असेल। ओके, चेक करण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुमची इच्छा असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतोय काय या ठिकाणी इथं भागाकारचे चिन्ह आणि या ठिकाणी प्लसचे चिन्ह, म्हणजे हे 2 येणार, म्हणजे टोटल 48। मग आपल्याकडे काय 48 मायनस 36 आणि प्लस किती मित्रांनो 18 येणार, म्हणजे या ठिकाणी पुन्हा 18 आले आणि मोठी संख्येला मायनसचे चिन्ह म्हणजे 48 मायनस 18 म्हणजे किती मित्रांनो 30 या ठिकाणी बरोबर असेल। ओके, चला त्यानंतर बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघा। अल्फाबेटिकल सिरीज अंतर्गत हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, आपल्या समोर आहेत बघा। काय मित्रांनो या ठिकाणी जी 7 नंबरवर, जे किती 10 नंबरवर, x किती 24 नंबरवर, तर a किती मित्रांनो 1 किंवा 27 नंबरवर, म्हणजे +3 तर इथं सुद्धा +3 म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी +3 म्हणजे d येणार, 1 + 3 4, 4 नंबरवर d येतो। ज्या पद्धतीने बघा मित्रांनो +3 तर d एका ठिकाणी आहे विकल्प डी मध्ये। त्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो बघा, पुन्हा आपल्या समोर मित्रांनो हे गणितीय क्रिया समीकरण संतुलित करण्यावर, हे काय मित्रांनो आता काही सांगण्याची पण गरज नाही कोणत्या टॉपिकवर हे प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कळतंय, हे तुम्हालाच नाही टोटल भारतातील विद्यार्थ्यांना हे जमतंय, हे कळतंय। ओके, बघा मित्रांनो मग या ठिकाणी काय करणार, विकल्प नंबर 1 या ठिकाणी टाकून बघतो, जिथे गुणाकार आहे त्या ठिकाणी प्लस आणि जिथे प्लस असेल त्या ठिकाणी काय मित्रांनो गुणाकार। मग 785 मायनस या ठिकाणी 125 गुणा 12 बटा 6 प्लस 39। बघा मित्रांनो किंमत 574 येते का, येत नसेल तर दुसरे विकल्प या ठिकाणी टाकावं लागेल। मग हे किती मित्रांनो 2, 125 गुणिला 2 किती 250 होतात, 785 मायनस 250 प्लस 39, हे किती मित्रांनो मग 5, 3 आणि हे 5, त्यानंतर या ठिकाणी प्लस 39, 5 आणि 4 हे 5 आणि 9 किती मित्रांनो 14, 4 हातचे आले 1, हे 7, 5। ओके, काही चेक करण्याची गरज नाही, विकल्प नंबर 1। त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे, काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार बघा। C साठी A चा आहे म्हणजे प्लस मित्रांनो 5, R साठी V आहे म्हणजे 18 प्लस 4 म्हणजे 22, म्हणजेच काय +5 म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी 2 + 5 7 नंबरवर G येतो, बाकी काही चेक करण्याची गरज पण नाही। ओके, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घेऊया। त्या ठिकाणी 4, 8 बघा, हे तर पूर्ण काही रीड करण्याची गरज नाही, तुम्हाला माहित आहे की 2 गट या ठिकाणी नंबरचे 2 गट आहे 1 आणि 2, या 2 गटामध्ये एक लॉजिक चेक करा, जे लॉजिक या ठिकाणी लागू पडत असेल तोच लॉजिक या ठिकाणी चारही पर्याय विकल्प पैकी कुठे लागू पडतोय ते शोधूयात। मग बघा मित्रांनो या ठिकाणी 4 गुणिला 8 किती 32 होतात। मग या ठिकाणी बघूयात मित्रांनो 32 चं लॉजिक काय, या ठिकाणी 256 ला 32 ने भाग देऊन टाका, मग काय येणार मित्रांनो 2 च्या टेबल मध्ये 6 कुठे येतो, 2 त्रिक 6 3 त्रिक 9, तर 2 च्या टेबल मध्ये आणखी पुढे 6 कुठे येतो, 2 8 16, 8 हातचे आले 1 3 8 24 म्हणजे 8 पटीत आहे। म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी पुन्हा हे पण चेक करूयात, 9 गुणिला 2 18, 144 भागिले 18 ने 144 ला 18 ने भाग दिल्यानंतर पुन्हा या ठिकाणी किती 8 येणार, म्हणजे हे लॉजिक काय मित्रांनो 4 गुणिला 8 गुणिला 8, 2 गुणिला 9 गुणिला 8 अशा पद्धतीने आहे। 18 गुणिला 8 किती 144। मग बघूया त्या ठिकाणी 7 त्रिक 21, 21 गुणिला 8 तर एकक स्थानी 8 येणार, इथे 2 आहे नाही, 8 पंचे 40, 40 गुणिला 8 तर मित्रांनो काय या ठिकाणी 320 हे कट होणार। त्यानंतर काय या ठिकाणी बघा 15 9 सक 54 आणि 8 चौक 32 बरोबर मित्रांनो हे बरोबर येणार। ओके, विकल्प नंबर 3।
चला त्यानंतर बघूयात मित्रांनो या शब्दकोश अंतर्गत हे शब्द कशा पद्धतीने आपल्याला डिक्शनरी ओपन केल्यानंतर भेटतील। बघा मग सुरुवातीला सर्व ठिकाणी व्ही आहे, मान्य आहे, त्यानंतर ई आहे, ओके ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एच आर जी आय आहे। तर काय येणार मित्रांनो सुरुवातीला, तर सुरुवातीला जी येणार, जी 7 नंबरवर येतो, त्यानंतर एच येणार, एच 8 नंबरवर येतो, म्हणजेच काय मित्रांनो 3 नंबर जिथं स्टार्टिंगला असेल ते आपलं उत्तर पाहिजे। तर विकल्प नंबर 3 कट होतोय। आता बघा पुढे, आता हे तर ठीक आहे, तर लिहून टाकलोय। आता मित्रांनो एच आर एन आणि आय, तर सुरुवातीला काय येणार मित्रांनो एच येणार, एच किती 1 नंबरवर आहे, 3 1 म्हणजे विकल्प नंबर 2। बाकी काही चेक करण्याची पण गरज नाही आपल्याला, ओके। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे पुढच्या प्रश्नाकडे। नातेसंबंध प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कंपल्सरी हा प्रश्न आलेला आहे, प्रत्येक ठिकाणी आहे मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये हा प्रश्न आहे, एक प्रश्न आहे। बघा या ठिकाणी चेक करूयात मित्रांनो आपण कशा पद्धतीने। मायनस साठी काय ते बघा या ठिकाणी ए बी की पत्नी, म्हणजेच काय मित्रांनो पी पत्नी आहे, कोणाची पत्नी आहे, आर ची पत्नी आहे। पी पत्नी असेल तर आर पती आहे। गुणाकार साठी काय मित्रांनो ए बी का भाई आहे, म्हणजेच आर हा क्यू चा भाऊ आहे। प्लस साठी काय मित्रांनो ए बी का पिता आहे, म्हणजे इथं मेल आणि या ठिकाणी काय मित्रांनो यस असेल। तो निम्नलिखित कौन सा कथन सत्य है, पी क्यू की भाभी है, पी क्यू की भाभी है। बघा मित्रांनो पी या ठिकाणी ठीक आहे, आर आणि क्यू दोन्ही भावंडे आहे। मग मित्रांनो आर ची पत्नी, क्यू ची कोण, तर भाभी, विकल्प नंबर 1। बाकी काही चेक करण्याची गरज नाही आपल्याला, ओके। चला पुढे जाऊ मित्रांनो, पुढच्या प्रश्नात काय म्हणतो या ठिकाणी सिरीज अंतर्गत यस या ठिकाणी व्ही म्हणजे +3 प्लस या ठिकाणी 3 प्लस या ठिकाणी 25 + 3 किती, तर 28, 28 नंबरवर बी येतो। बी म्हणजे काय मित्रांनो, जर आपण झेड 26 ए 27 बी 28 अशा पद्धतीने, ओके। चला हे तर प्रत्येकाला माहित असेल की 2 नंबरवर येतो, पण सहज आपण 2-3 नंबर या ठिकाणी करायला काही हरकत नाही। चल त्यानंतर पुढे बघूयात आपण टी 20 22 24 26 26 नंबरवर झेड, विकल्प नंबर 1। चल चला त्यानंतर बघूयात मित्रांनो काय या ठिकाणी दर्पण प्रतिबिंब, दर्पण प्रतिबिंब आहे मित्रांनो। तर मी काल पण बोललो दर्पण प्रतिबिंब मध्ये काय घडतंय, दर्पण प्रतिबिंब मध्ये काय होतंय, दर्पण प्रतिबिंब मध्ये मित्रांनो डावी बाजू उजवी होते। जर या ठिकाणी या बाजूला जर दर्पण ठेवलेला असेल तर, आणि दर्पण जर या बॉटम मध्ये म्हणजे खालच्या बाजूला असेल तर मित्रांनो दर्पण आणि जल प्रतिबिंब एक सारखे दिसतात, क्लिअर। मग बघा मित्रांनो आपण सॉल्व्ह करूया त्या ठिकाणी काय असेल। बघा मग या ठिकाणी जर आरसा दर्पण असेल तर यांची डावी आणि उजवी बाजू काही बदलत नाही, फक्त उत्तर दक्षिण होतं, दक्षिणचे उत्तर होतात। मग मित्रांनो तिथं एक्स कुठून आला, एक्स नाही यायला पाहिजे ना, डावी आणि उजवी बाजू काही घडत नाही जर या ठिकाणी दर्पण असेल, आरसा या ठिकाणी असेल तर। बघा मित्रांनो त्यानंतर हा के कुठे या ठिकाणी डावीकडे वळतोय, म्हणजे हे पण कट, म्हणजे उत्तर आणि दक्षिण। म्हणजे मित्रांनो मी हे जर बघतो ना या ठिकाणी हे अशा पद्धतीने दिसेल, मी ई जर बघतो ना तर ई जे आहे तेच दिसणार या ठिकाणी जर दर्पण ठेवला तर, ओके। मग मित्रांनो 2 विकल्प तर कट होतात आपल्याकडे या ठिकाणी। आता बघा मित्रांनो के आहे बरोबर, जे आहे तेच दिसणार, हे पण बरोबर आहे। त्यानंतर मित्रांनो क्यू बघा, क्यू या ठिकाणी इथे कुठे चाललं, डावीकडे क्यू आहे ना, तर मित्रांनो क्यू हा अशा पद्धतीने दिसेल, ज्या बाजूला इथं आहे ना उजवीकडे निघतोय त्याच पद्धतीने दिसेल, हे नाही विकल्प ए पण कट, विकल्प बी बरोबर असेल। चला त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा नॉन, बघा या ठिकाणी नॉन व्हर्बलचे प्रश्न खूप जास्तीत जास्त प्रमाणात येत आहे, जे की तुम्ही बघत पण आहात, बरोबर। आता मित्रांनो ही डायग्राम कोणत्या डायग्राम मध्ये आपल्याला भेटेल,
कुठे भेटणार मित्रांनो आपल्याला हे आपण शोधूया त्या ठिकाणी. नाही इथं कुठे, इथं नाही, इथं तर नाही भेटत मित्रांनो. इथं बघूयात मित्रांनो. नाही हे तर उलट होतंय. नाही इथं पण नाही. इथं भेटतंय का मित्रांनो? ओके ठीक आहे मित्रांनो, सी मध्ये दिसतंय मला. चल पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा सिटिंग अरेंजमेंट मित्रांनो, यावर हमखास आणि रेग्युलर प्रश्न येत आहे. किती माहित असेल तुम्हाला? 2. म्हणजे 2 प्रश्न म्हणजे किती मार्कांसाठी मित्रांनो? तर 4 मार्कांसाठी तब्बल 4 मार्क. ओके कमी नाही मित्रांनो, 4 मार्क म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. बघा 6 विद्यार्थी एक वृत्ताकार मेज के परित इस केंद्र की और मुख करके बैठे हैं. प्रेम, नोलन और सूरज के. ठीक आहे मित्रांनो, 6 मित्र आहे. पहिल्यांदा 6 व्यवस्था करतो, 2 4 आणि हे 6. मग बघा या ठिकाणी कशा पद्धतीने बसवणार याला. प्रेम, नोलन और सूरज के ठीक बगल में है. कोण मित्रांनो? प्रेम. मी प्रेम या ठिकाणी मी इथूनच सुरुवात करतो मित्रांनो, या बिंदूपासून. प्रेम, नोलन और सूरज के ठीक बगल में. म्हणजेच काय, दोघांच्या बगल मध्ये म्हणजे दोघांच्या मधोमध पाहिजे. मी ही दाखवून देतो अशा पद्धतीने व्यवस्था. मधु प्रेम के दाई और तिसरे स्थान पर बैठी. मधु प्रेम के दाई और म्हणजे उजव्या बाजूला 1 2 3 मधु या ठिकाणी पाहिजे. ठीक है, दाई और तीसरे स्थान पर बैठी. सूरज मधु के दाई और दूसरे स्थान पर. सूरज मधु के दाई और दूसरे स्थान पर. सूरज मधु के दाई और दूसरे स्थान पर बैठा है. मधु के दाई और दुसऱ्या स्थान पर सूरज म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी सूरज इथं नाही येणार. इथं कोणतो नोलन इथं असेल या ठिकाणी आणि सूरज या ठिकाणी. म्हणजेच मधुचा उजव्या बाजूला बरोबर सूरज यायला पाहिजे. बरोबर. मधु के दाई और दूसरे स्थान पर बैठा है सूरज. राजू मधु और नोलन के ठीक बगल में है. राजू मधु और नोलन के ठीक बगल में है. क्लियर पर्यंत कुठे? हा ठीक बगल में बैठा है. स्टीव नोलन के दाई और तीसरे स्थान पर. नोलन के दाई और तीसरे स्थान पर 1 2 3 म्हणजे या ठिकाणी तो टीव काय आहे ते असेल, बैठा है. प्रेम टीव के दाई और दूसरे स्थान पर. दाई और दूसरे स्थान पर. ओके ठीक है, हे एक्युरेट बरोबर आहे. इनमें से कौन सा राज और प्रेम के ठीक बगल में बैठा है? राज और प्रेम के ठीक बगल में बैठा है. प्रेम या ठिकाणी, राजू राज या ठिकाणी. तर बघा मित्रांनो नोलन हे या ठिकाणी ओके बसलेलं आहे. ओके मित्रांनो या ठिकाणी राजू लिहून टाकलोय मी यासाठी की राजू नावाचा एक व्यक्ती आहे, तो खूप एक फेमस गायक आहे. क्लिअर इथपर्यंत. आणि मित्रांनो तो जे गायन करतो ते मी ऐकून आलेलो आहे, म्हणून तेच मित्रांनो राजूचं गायन ते या ठिकाणी कानामध्ये गुंजत आहे. इतकं फेमस ऍक्टर म्हणतोय मी, गायन करणारा आहे. जबरदस्त आपल्या खानदेशमध्ये खूप छान पैकी परिचित आहे. ओके. राजू देशभक्तीपर गीत असेल किंवा आध्यात्मिक भजन असतील किंवा फिल्मी गाणी असतील, सर्व ठिकाणी तरबेज आणि एक्सपर्ट आहे. ओके. मग मित्रांनो ते राजू, कारण की त्यांचं जे रात्रीचं जे त्यांनी जे गायन केलं तर इतकं मनाला मित्रांनो आवडलं आणि आनंद मिळाला जबरदस्त. ओके. म्हणजेच काय मित्रांनो संगीत मध्ये खूप आनंद आहे. संगीत मध्ये सुख आहे, समाधान आहे, शांती सुद्धा आहे. संगीत मित्रांनो मित्रांनो खूप मंत्रमुग्ध करून ठेवते. मंत्रमुग्ध म्हणजे एकाग्रता वाढवते. ओके. संगीत खूप काही आहे. ओके. चला मित्रांनो पुढे जाऊयात. या ठिकाणी विकल्प बी हे बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघूयात पुढच्या या ठिकाणी बघा काय आहे. प्रथमतः रीड करून समजून घेऊ. कीर्ती, सुमन, सुप, कनक. मी तर पहिल्यांदा हे नावच मोजतो. किती लोक आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 व्यक्ती आहे. एक वर्गाकार मेज के 4 वर्गाकार म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने बसलेले आहेत.
वर्गाकार मेज के चारों ओर मेज के केंद्र की ओर मुख करके बैठे हैं, उनमें से कुछ कोनों पर बैठे। ओके ठीक आहे मित्रांनो, ते अशा पद्धतीने बसलेले आहे, काही या ठिकाणी मधोमध भुजावर आणि काही कोण आहे त्या कोणांवर बैठे, जबकि कुछ भुजाओं पर मध्य बैठे। कीर्ति सूप के बाई और तीसरे स्थान पर है। सूप के बाई और तिसऱ्या स्थान पर कोण? कीर्ती। 1 2 3 या ठिकाणी कीर्ती असेल मित्रांनो। सुरुवात मी नेहमी इथूनच करत असतो, दक्षिणेकडून। ओके, मग आता नंतर पुढे काय? तिसऱ्या स्थान पर बैठी है कीर्ती, किसी एक कोने पर बैठी है। ठीक है, कोने पर बरोबर बसले मित्रांनो, कोनेवरती। कनक परी के दाई और दूसरे स्थान पर बैठी है। परी किसी भी कोने पर नहीं बैठी। कनक परी के पुढे, कनक परी के दाई और दूसरे स्थान पर, कनक परी के म्हणजे परीला या ठिकाणी बसवावं लागेल। कनक बरोबर या ठिकाणी मिडल मध्यस्थानी बसेल। ओके, कोने पर नहीं बैठी त्यासाठी। परी कीर्ति के ठीक बगल में नहीं बैठी। परी कीर्ति के ठीक आहे मित्रांनो, बगल में नाही। परी या ठिकाणी आपली परी इथं बसलेली आहे, कुठेच ती कीर्तीकडे नाही बसलेली। ओके, बगल में नहीं बैठी। सुमन चारू के ठीक बगल में बैठी है। सुमन आणि चारू ठीक बगल में, म्हणजे या ठिकाणी लिहितो मी चारू के ठीक बगल में, अशा पद्धतीने बैठी है। सुमन किसी भी भुजा के ठीक मध्य में नहीं बैठी। भुजा के ठीक मध्य में म्हणजेच काय मित्रांनो, इथं सुमन ओके भुजा के बरोबर मध्य में नहीं बैठी। बरोबर आहे मित्रांनो, बरोबर आहे, काहीच नाही या ठिकाणी। ओके ओके, बरोबर आहे। इथं चारू आणि इथं सुमन किसी भी भुजा के मध्य में नहीं बैठी, म्हणजे एका कोपऱ्यावर बसलेले आहे या ठिकाणी। सुमन और श्लोक के बीच में केवल 3 व्यक्ति है। सुमन और श्लोक के बीच 1 2 3 1 2 3 1 2, तर या ठिकाणी श्लोक असणार। बीच केवल 3 व्यक्ति है। कनक के ठीक बगल में कौन बैठा है? कनक के ठीक बगल में श्लोक बैठा है। श्लोक आहे का? नाही या ठिकाणी, तर कोण मित्रांनो? कीर्ती पाहिजे, विकल्प नंबर 3। ओके, कळतंय मित्रांनो? चला मग अशा पद्धतीने हे 3 नंबर विकल्प बरोबर आलेला आहे। चला त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा। 1 9 41 आणि 169 किती फरक या ठिकाणी मित्रांनो? 8। त्यानंतर या ठिकाणी फरक किती? तर 2 आणि हे 3 म्हणजे 32, म्हणजे किती मित्रांनो? हे आहे 8 4 पट, तर इथं सुद्धा 4 पट, म्हणजे हे किती असणार या ठिकाणी? 8 आणि 12 128, मग हे 9, हे बरोबर। मग इथं पण मित्रांनो 4 पट, 8 चौक 32, 32 ची 2 आणि 11, म्हणजे एकक स्थानी 1 पाहिजे मला, तर या ठिकाणी विकल्प नंबर 2 एकक स्थानी 1। कशा पद्धतीने? 4 पट, म्हणजे 8 चौक 32, 32 म्हणजे 2, 9 + 2 11, एकक स्थानी 1। चला बी। त्यानंतर पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे। एक निश्चित कूट भाषा में हुमैन को ठीक है HVMBN के रूप में, तर BEING को बघा मी फक्त हे नर्स आणि हुमैन बघतोय। बघा UVM तेज आहे, ये बी, मग काय मित्रांनो? व्ही असेल, यंत्र जे आहे तेच। ओके, मग हे 2 विकल्प कट। त्यानंतर आर सेम असेल, त्यानंतर टी असणार या ठिकाणी। ओके, मग बघा मित्रांनो, विकल्प या ठिकाणी बी बरोबर असेल। बघा ए बी झालं मित्रांनो 2 नंबर। बघा पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग वर आधारित हा प्रश्न आहे। बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण याला। बघा ही चौथी घडी आहे मित्रांनो, अशा पद्धतीने याला ओपन केल्यानंतर कशी दिसेल, कोणत्या डायग्राम सारखी दिसेल ती, ते विचारण्यात आलेलं आहे आपल्याला। ओके, अशा पद्धतीने मित्रांनो ही घडी या ठिकाणी अशा पद्धतीने चिन्ह आहे। ओके, मग मित्रांनो याला ओपन केल्यानंतर ठीक आहे, थोडी या ठिकाणी डायग्राम अपूर्ण आहे, पण तरी पण मित्रांनो याला अशा पद्धतीने डावीकडे ओपन केल्यानंतर हे विपरीत जाईल।
अशा पद्धतीने विपरीत होईल. आहे कुठे अशा पद्धतीने विपरीत? इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं पण आहे. त्यानंतर हेच वरच्या बाजूला जातील मित्रांनो विरुद्ध, ते सुद्धा हे विरुद्ध नाही, हे आहे विरुद्ध. मग या ठिकाणी बघूयात, हे येणार 1 नंबर. ओके, तुम्ही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसत नसेल, मला माहित आहे. मग तुमच्याकडे एसएससी चे झालेले प्रश्नपत्रिका असतील, पेपर असतील, त्यामध्ये बघू शकतात तुम्ही. ओके, त्या आधारे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी. कप, क्रॉकरी, तर शार्पनर, को. तर बघा मित्रांनो, शार्पनर एक लेखन सामग्री आहे, लेखन सामग्री आहे मित्रांनो. कपचा ज्या पद्धतीने क्रॉकरीज मध्ये समावेश होतो, त्याच पद्धतीने शार्पनरचा सुद्धा या ठिकाणी लेखन सामग्रीमध्ये समावेश होतोय. ओके, हे काही मित्रांनो सॉल्व्ह करण्यासारखे प्रश्न नाही, ते सोपे अतिशय. चला मित्रांनो, काय या ठिकाणी फरक बघा मित्रांनो, या ठिकाणी फरक 10, या ठिकाणी फरक किती? 24. ओके, तर या ठिकाणी किती मित्रांनो? 252 आणि 150, 201. या ठिकाणी किती? 102. ओके, 2 चा वर्ग -2, 4 चा वर्ग -4, 6 चा वर्ग आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर 2 चा घन, 2 चा घन, 1 चा घन, नाही 1 चा घन प्लस 1, 2 चा घन प्लस नाही या ठिकाणी. मग मित्रांनो हे एक लॉजिक शिल्लक आहे या ठिकाणी. 2 चा घन प्लस 2 चा वर्ग म्हणजेच काय? 8 आणि 4 12. या ठिकाणी 3 चा घन आणि 3 चा वर्ग, 4 चा घन आणि 4 चा वर्ग, 4 चा घन 64 आणि वर्ग किती मित्रांनो? 64 वर्ग 16. तर या ठिकाणी किती? 80 या ठिकाणी येणार विकल्प नंबर 1. चला, हा प्रश्न मित्रांनो लास्ट असेल आजच्या लेक्चर मध्ये. बघा, कथन आणि निष्कर्ष. सभी तकिए बिस्तर है, सभी तकिए बिस्तर है, कुछ बिस्तर अलमारी है, कुछ बिस्तर अलमारी है, सभी अलमारी लकड़ी है, सभी अलमारी लकड़ी है, कुछ बिस्तर अलमारी है. ठीक है, चल, कुछ बिस्तर तकिए है, कुछ बिस्तर तकिए है. ठीक आहे बरोबर मित्रांनो, तकिए, कुछ बिस्तर तकिए है, बरोबर. सर्व तकिए बिस्तर है. कुछ अलमारी बिस्तर है, कुछ अलमारी बिस्तर है. ओके, हे पण आहे. सभी लकड़ी अलमारी है, नाही मित्रांनो हे नाही. सभी नाही मित्रांनो, काही लकडी अलमारी आहे, काही लकडी अलमारी नाही, पण टोटल 100% अलमारी लकडी आहे. म्हणजेच काय? निष्कर्ष 1 और 2 दोनों सत्य अनुसरण करते. 1 और 2 विकल्प बी. ओके, चला ठीक आहे मित्रांनो, थांबूयात आपण. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी 23/1/2023 शिफ्ट नंबर 3 अंतर्गत आलेले टोटल रिजनिंगचे प्रश्न सॉल्व्ह केले. ओके, चला थांबूयात या ठिकाणी, भेटूयात मित्रांनो नेक्स्ट सिरीजला. ओके, थँक्यू.